पंढरपूर शहरामध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या निवडी आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेत आणि इच्छुक उमेदवारांनी यावेळी मुलाखती दिल्या आहेत। आता यातून अंतिम नाव कोणाचं जाहीर केलं जातं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नगराध्यक्षपदाचा उमेदवारीकरिता पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांतराव परिचारक, बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे, प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडवून आणल्या आहेत। माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले व त्यांच्या पत्नी विद्यमान नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांनी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारीची मागणी केली आहे। तसेच निवृत्त प्रशासकीय अधिकारी सुनील वाळुंजकर यांच्या पत्नी वैशालीताई वाळुंजकर, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसाट यांच्या पत्नी श्यामलताई लक्ष्मण शिरसाट, स्मिताताई गणेश भाऊ यांनी मुलाखती दिल्या आहेत। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे विद्यमान नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांनी देखील आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन उमेदवारीबाबत इच्छा व्यक्त केली आहे। त्यांनी आज या बैठकीला उपस्थिती लावली आहे। तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे व माजी आमदार प्रशांतराव परिचारक, विद्यमान आमदार समाधानदादा आवताडे यांच्याशी उमेदवारीबाबत चर्चाही केली आहे। भारतीय जनता पार्टीकडून त्यांनी ही निवडणूक लढविण्याकरता इच्छा व्यक्त केली आहे, त्यामुळे विरोधी गटांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। माजी नगराध्यक्ष साधनाताई भोसले यांनी भाजपकडे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची मागणी केल्यामुळे विरोधी गटाला हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय। त्यामुळे पंढरपूरच्या राजकारणामध्ये मोठा उलटफेर होत असल्याचं पाहावयास मिळत आहे।